हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचे द्वारकेला आगमन आणि हस्तिनापुरी गमन. उत्तंकाला वर देऊन श्रीकृष्ण यथाकाळी सुभद्रा आणि सात्यकीसह द्वारकेला पोहोचला. तथापि त्यावेळी द्वारकेला रैवतक पर्वतावर मोठा उत्सव सुरू होता. तेथे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. श्रीकृष्ण सात्यकी आणि सुभद्रेला घेऊन त्या उत्सवात सामील झाला. कित्येक दिवसांनी आणि तेही न भूतो न भविष्यती अशी महाभारताची लढाई जिंकून श्रीकृष्ण द्वारकेला आला होता. त्याला पाहताच बलरामादीसह सर्वांना फार आनंद झाला. त्या सर्वांनी श्रीकृष्णाचे जोरदार स्वागत केले, त्याची पूजा केली. रैवतक पर्वतावर उत्सवाचा आनंद घेऊन श्रीकृष्ण सात्यकीला त्याच्या महाली पोहोचवून सुभद्रेसह आपल्या महाली आला. दुसऱ्या दिवशी त्याने माता पित्यांचे दर्शन घेतले, त्यांना वंदन केले. खूप दिवसांनी पुत्र भेटत होता. माता पित्याने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर श्रीकृष्ण बलरामादी सर्वांना भेटला. नागरिकांनी त्याचे स्वागत केले. नंतर सर्वांच्या आग्रहावरून त्याने महाभारताचे युद्ध कसे झाले त्याचे सविस्तर वृत्त सर्वांना कथन केले. यानंतर श्रीकृष्ण काही कालावधी मोठ्या आनंदाने द्वारकेला आपल्या कुटुंबियांसमवेत राहिला. तथापि अर्जुनाची सून उत्तरा बाळंत व्हायची वेळ जवळ आली. तसेच त्यानंतर लवकरच अश्वमेध यज्ञ संपन्न व्हायचा होता, म्हणून श्रीकृष्ण आपल्या परिवारासह हस्तिनापुरी दाखल झाला. त्याचे आणि त्याच्या परिवाराचे धृतराष्ट्र, विदुरादी सर्वांनी मोठ्या प्रेमाने यथोचित स्वागत केले. हस्तिनापुरी या सर्वांची यथायोग्य अशी वास्तव्याची सोय केली गेली. यावेळी व्यासमुनींच्या सांगण्यावरून अश्वमेध यज्ञासाठी हिमालयात सोडलेले मरुत्ताचे द्रव्य आणण्यासाठी सर्व पांडव राज्याची योग्य व्यवस्था लावून सर्व प्रकारे तयारी करून हिमालयात गेले होते. यथाकाळी अर्जुनाची सून अभिमन्यूची पत्नी उत्तरा प्रसूत झाली आणि अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या प्रभावामुळे तिच्या पोटी मृतस्वरूपात बालक जन्माला आले. त्याबरोबर माता कुंती सैरभैर होऊन आक्रोश करत श्रीकृष्णाचा धावा करू लागली. द्रौपदी, सुभद्रा इत्यादी अंतपुरात अतीव दुःखाने आक्रोश करू लागल्या. तत्काळ श्रीकृष्ण सात्यकीसह अंतपुरात दाखल झाला. कुंती, द्रौपदी, सुभद्रा यांनी युद्ध सुरू असताना अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रामुळे पांडवांचा वंश असलेले मृत बालक मी जीवित करेन या प्रतिज्ञेची श्रीकृष्णाला आठवण करून दिली. श्रीकृष्णाने सर्वांची समजूत घातली आणि सुतिकागृहात जाऊन त्याने सर्वप्रथम आचमन करून ब्रह्मास्त्र शांत केले आणि तो म्हणाला, मी पूर्वी कधी थट्टेतही खोटे संभाषण केलेले नाही. मी कधीही युद्धात शत्रूला पाठ दाखवलेली नाही. हे जर सत्य असेल तर त्या पुण्याच्या प्रभावाने हा बालक जीवित व्हावा. जर मला धर्म, ब्राह्मण यांचे विशेष प्रेम असेल तर त्या पुण्याच्या प्रभावाने अभिमन्यूचा हा पुत्र जीवित व्हावा. जर मी अर्जुनाशी कधी द्रोह केला नसेल तर त्या सत्याच्या बलाने हा बालक जीवित व्हावा. जर माझ्या ठिकाणी सत्य, धर्म निरंतर स्थिर असतील तर हा बालक सजीव हो. मी कंस, केशी इत्यादींचा जर धर्मपूर्वक वध केला असेल तर त्या पुण्याईने हा बालक जीवित व्हावा. तत्क्षणी सुषुप्तीमधून जागृतावस्थेत यावा तसा तो बालक सचेतन होऊन हळूहळू हातपाय हलवू लागला. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाला, कुरुकुल परीक्षीण झालेले असताना अभिमन्यूचा हा पुत्र जन्माला आला आहे. यास्तव त्याचे नामकरण परीक्षित असे करावे. परीक्षिताच्या जन्मानंतर सुमारे 1 महिन्याने धन घेऊन पांडव हस्तिनापुरी आले. त्यावेळी श्रीकृष्णासह सर्वजण त्यांना सामोरे गेले आणि त्यांचे स्वागत केले. श्रीकृष्णाला पाहून सर्व पांडवांना विशेष आनंद झाला. कुरुवंशी बाळ जन्माला आले आहे. त्यावेळी श्रीकृष्णाने जे काही दिव्य केले
त्याची वार्ता समजताच ते श्रीकृष्णाची स्तुती करून त्याला पुन्हा पुन्हा धन्यवाद देऊ लागले. या वार्तेने तर पांडवांना फार संतोष झाला. अश्वमेध यज्ञ. पांडव हस्तिनापुरी दाखल झाल्यावर व्यासमुनी तेथे प्रगट झाले. युधिष्ठिराने त्यांचे यथोचित स्वागत केले. हिमालयामधून धन आणले असल्याची त्यांना माहिती दिली. त्यांनी युधिष्ठिराला अश्वमेध यज्ञ संपन्न करायला सल्ला दिला. युधिष्ठिराने व्यासमुनींना यज्ञासाठी सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली. त्यावर व्यासमुनी म्हणाले की तू आता यज्ञाच्या तयारीला सुरुवात कर. कोणती सामग्री तयार करायची याची व्यासमुनींनी युधिष्ठिराला सविस्तर कल्पना दिली. ते म्हणाले, योग्य वेळी मी पैल आणि याज्ञ कैवल्य घेऊन तुझ्या यज्ञाचे पौराहित्य करू. येत्या चैत्र पौर्णिमेला यज्ञाची दीक्षा दिली जाईल. यानंतर युधिष्ठिर श्रीकृष्णाच्या महाली गेला. त्याने व्यासमुनींचा सल्ला श्रीकृष्णाला सांगितला. तो श्रीकृष्णाला म्हणाला, केशवा, यासंबंधी तू मला योग्य ते मार्गदर्शन कर. तसेच हे युद्ध आणि हे राज्य केवळ तुझ्यामुळेच आम्हाला प्राप्त झाले आहे. या सर्वांचा तूच स्वामी असून हे सर्व तुझेच आहे. यास्तव ह्या यज्ञाचे यजमानपद तूच भूषव. श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, राजा, तूच या सर्वांचा स्वामी आहेस. मी केवळ माझे कर्तव्य केले आहे. यज्ञासाठी कोणी कोणती कामे करायची ते तू आम्हाला सांग. त्याचे पालन करून आम्ही सर्वजण तुझ्या पुढाकाराने यज्ञ यशस्वी करू. युधिष्ठिराच्या अधिपत्याखाली यज्ञाच्या तयारीसाठी सर्वांचा आपापसात विचारविनिमय होऊन कोणी कशी कामे करायची ते ठरले. त्याप्रमाणे सर्वांनी आपापली कामे समजून घेतली आणि सर्वजण आपापल्या कामाला लागले. उमदा उत्कृष्ट घोडा तयार करून त्याच्या रक्षणासाठी सैन्य घेऊन अर्जुनाने त्याच्याबरोबर जावे असे ठरले. योग्य वेळी व्यासमुनी पैल आणि याज्ञवल्क्य ऋषी यज्ञासाठी हस्तिनापुरी दाखल झाले. व्यासमुनींनी विधीपूर्वक स्वतः घोडा सोडला. घोड्याला पुढे करून सैन्यासह आपल्या गांडीव धनुष्याचा टणत्कार करत अर्जुनाने राज्याबाहेर प्रस्थान ठेवले. यावेळी काही ठिकाणी अर्जुनाला युद्ध करावे लागले. विशेष करून जे राजे कौरवांकडून लढले होते त्यांचा वध झाला होता. त्यापैकी काही जणांचे वंशज पांडवांवर नाराज होते. त्यांनी अर्जुनाजवळ युद्ध केले. अर्जुनाने अशा सर्व लढाया जिंकल्या. सर्व राजांनी अर्जुनाचा सत्कार केला. त्याला यज्ञासाठी द्रव्य दिले. अर्जुनाने सन्मानाने त्या सर्वांना यज्ञाचे निमंत्रण दिले. तथापि मणिपूरला वेगळी घटना घडली. तेथे 12 वर्ष तीर्थयात्रा करत असताना नागकन्या उलुपीपासून अर्जुनाला झालेला पुत्र बभ्रुवाहन राज्य करत होता. आपला पिता आपल्या राज्यात अश्वमेध यज्ञाचा घोडा घेऊन आला आहे असे समजताच बभ्रुवाहन मोठ्या प्रसन्न चित्ताने भरपूर द्रव्य घेऊन अर्जुनाला सामोरा गेला. त्यावेळी अर्जुनाने त्याचा अनादर केला. त्याने आपल्या पुत्राला खडसावले की क्षत्रिय धर्माला अनुसरून तू माझ्याशी युद्ध कर. त्या दोघांमध्ये युद्ध झाले. युद्धामध्ये बभ्रुवाहनाने अर्जुनाला मूर्छित केले. जेव्हा अर्जुन शुद्धीवर आला तेव्हा तो आपल्या पुत्रावर खुश झाला. त्याने त्याच्या द्रव्याचा स्वीकार केला आणि बभ्रुवाहनाला यज्ञाचे आमंत्रण दिले. अशा प्रकारे ज्या राजांनी महाभारत युद्धात भाग घेतला होता आणि किंवा नव्हता त्यांनाही जिंकून आणि त्यांना सन्मानाने यज्ञाचे आमंत्रण देऊन सागरापर्यंत संपूर्ण पृथ्वी चारी दिशांनी फिरून तो यज्ञाश्व हस्तिनापुरी माघारी फिरला. त्यावेळी अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ राजा युधिष्ठिरासाठी खास संदेश पाठविला. तो संदेश श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला कथन केला. राजा युधिष्ठिरा, यज्ञासाठी अनेक राजे येत आहेत. त्या सर्वांचा तू यथायोग्य सत्कार कर. राजसूय यज्ञाचे वेळी झाले तसे काही आता होऊ नये.
मणिपूरचा राजा बभ्रुवाहन हा माझा प्रिय पुत्र असून तू त्याचा योग्य प्रकारे सन्मान राखावा. हा निरोप ऐकून राजा युधिष्ठिर खुश झाला. त्याने त्याप्रमाणे सर्वांच्या सत्काराची सिद्धता केली. यानंतर युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ यथाशक्ती फार उत्तम प्रकारे संपन्न झाला. यज्ञ संपन्न होईपर्यंत श्रीकृष्ण हस्तिनापुरी राहिला. यज्ञ झाल्यावर प्रजाजनांना आनंद देत युधिष्ठिर आपल्या बंधूंसह राज्याचा उपभोग फार उत्तम प्रकारे घेऊ लागला. आपले कार्य सुसंपन्न झाल्याचे पाहून मोठ्या आनंदाने श्रीकृष्णाने सर्वांचा निरोप घेतला आणि आपल्या परिवारासह त्याने द्वारकेला प्रस्थान ठेवले. हरिओम.